आज करमाळा तालुका हादरवणारी घटना घडलेली आहे. अतिशय दुःखद अशी ही घटना म्हणावी लागेल. करमाळा तालुक्यातील केतूर येथील एकानं 2 जुळ्या बहीण भावंडांना विहिरीत ढकलून दिलं आणि स्वतःही विष प्राशन केल्याची धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. आणि यामध्ये दोन्हीही चिमुकल्या बहीण भावंडांचा निर्दयी असा मृत्यू झालेला आहे. शनिवारी आज दुपारी 12 वाजताच्या दरम्यान हा प्रकार उघडकीस आला. यामध्ये मृत्यू झालेली जी बहीण भावंड आहेत, यातील मुलाचं नाव हे शिवांश आहे, मुलीचं नाव हे श्रेवा आहे. या दोघांनाही त्यांच्या वडिलांनी शेतात नेलं आणि विहिरीत ढकलून दिलं. सुहास ज्ञानदेव जाधव वय 32 असल्याचं समजत आहे. त्यानं स्वतः देखील विष प्राशन केल्याची माहिती आहे. ही घटना घडल्यानंतर संपूर्ण करमाळा तालुका शोककळेत गेलेला आहे. अतिशय दुःखद अशी ही घटना. या घटनेची माहिती त्या संबंधित बापानेच दिलेली आहे. पोटच्या मुलाला आणि मुलीला त्याने विहिरीत ढकललं. त्या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर त्याने घरी फोन करून सांगितलं की मी दोन्हीही मुलांना विहिरीत ढकलून दिलेलं आहे. त्यानंतर सर्वांनी त्या विहिरीकडे धाव घेतली. त्यावेळेस पहिल्यांदा मुलगी पाण्यात तरंगत असल्याची दिसली. त्यानंतर त्या मुलाचाही शोध सुरू झाला. त्यानंतर संबंधित परिसरातच एक विषाची बाटली देखील सापडली. त्यानंतर तो पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडलं आणि त्याच्यावरती बार्शी येथे उपचार सुरू असल्याची माहिती समजत आहे. नेमका हा प्रकार कशामुळे झाला हे अद्याप समजलेलं नाही. या घटनेची माहिती समजताच करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने, PSI बनकर साहेब यांनी घटनास्थळी भेट दिली. याची माहिती IPS अधिकारी अंजना कृष्णा यांनी देखील घेतलेली आहे. ही घटना घडल्यानंतर संबंधित मृतदेह हे करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणले होते. याची पुढील प्रक्रिया पोलीस विभागाकडून सुरू आहे. संबंधित जाधव हा केतूर येथे राहायला होता, मात्र त्या मूळचा हिंगणी येथील आहे. त्याची शेती देखील हिंगणी येथेच होती. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दुपारी 3:30 वाजताच्या दरम्यान शिवांशचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. मुलीचा मृतदेह हा पाण्यात तरंगत होता, मात्र मुलाचा मृतदेह हा खाली तळात गेल्याने शोध कार्यात अनेक अडचणी आल्या. केतूर येथील दोन्ही बांधवांनी पाण्यात बुड्या घेऊन बोराटी टाकून हा मृतदेह शोधला आणि 3:30च्या दरम्यान अखेर त्यांना तो मृतदेह सापडला असल्याचे सांगितले जात आहे. या मदत कार्यासाठी केतूर येथील मच्छीमार बांधव नितीन फतुले, सागर चमरे, दादासाहेब फतुले, राम चमरे, परशुराम बोही यांनी परिश्रम घेतले. या घटनेमुळे संपूर्ण करमाळा तालुक्यात आणि सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नेमका हा प्रकार कशामुळे घडला, नेमका अशी कुठली घटना झाली होती की त्याला ते मुलांवरती राग काढावा लागला, याबाबत अनेक चर्चा केल्या जात आहेत. संबंधित सुहास जाधव हा करमाळा तालुक्यातील झरे येथील वीज उपकेंद्रात ऑपरेटर म्हणून काम करत होता अशी ही माहिती मिळत आहे. त्याच्यावरती सध्या उपचार सुरू आहेत. मात्र हा प्रकार नेमका त्याने कशामुळे केला हे अद्याप समजू शकलेलं नाही. त्याचंही वय 32 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलांचं वय हे 8 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. या घटनेमुळे संपूर्ण यंत्रणेने देखील खूप अशी मोठी मदत केलेली आहे. नेमक्या अशा घटना का घडत आहेत याबाबत मात्र सर्वत्र चर्चा केली जात आहे. या घटनेमुळे
संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.